आता कशेली रोडवरती आहे, बालकुंज कशेली रोड आहे ना, तर इथं आज पाऊस आला आहे. ठीक आहे, आज प्रत्येक ठिकाणी पाऊस आला. त्या पावसामुळे कशेली रोडवरती आज खड्डा बघताय ना तुम्ही. आज खड्ड्यामुळे कमीत कमी 20 ते 25 लोकांचा आज ॲक्सिडेंट झालेला आहे. या ॲक्सिडेंटची जाणीव मला पहिला पण होती. ह्याची कंप्लेंट, ह्याची तक्रार मी PWDला 4 दिवस पूर्वी केलेली. PWD ऑफिसरला सांगितलं होता की इथं या रोडवरती रोज ॲक्सिडेंट होतो आणि इथं अनिल पवार म्हणून एक अधिकारी आहे JE, त्यांना मी सांगितलं होता की बाबा तुम्ही या रोडचं काम दुरुस्ती करून घ्या, पण त्यांनी काम करून घेतला नाही. आज त्यांच्यामुळे, त्यांच्या निष्काळजीमुळे ते 25 लोकांच्या इकडं या रोडवरती ॲक्सिडेंट झाला आहे. तर मी ते डेप्युटी इंजिनियर आहे, जे डेप्युटी इंजिनियर आहे त्यांना कळवलेलं आहे, ते जगदीश सोनार म्हणून ते डेप्युटी इंजिनियर त्यांना कळवलेलं आहे की बाबा आज रात्राच्या रात तुम्ही ह्या रोडचं काम करून घ्या. आणि ते आमचे पोलीस बांधव पण आलेले आहेत, त्यांच्याकडे पण मी तक्रार केली. आता इकडे उभं राहून आमचे पोलीस बांधव त्याला मी पोलीस स्टेशनला कंट्रोल रूमला फोन केला की बाबा इथं पाऊस येतोय, आता इथं ॲक्सिडेंट झाले. तर आम्ही जे इकडचे आजूबाजूवाले होते त्यांना मी घेऊन तिथं 2 ठिकाणी मी बॅरिकेडिंग लावलं आहे. इथं हा बॅरिकेडिंग लावलं आहे. आता हे पोलीस बांधव त्यांना बॅरिकेडिंग लावलं आहे. आता बघा, आता लाईव्ह ॲक्सिडेंट झालेला परत. हॅलो बघा, इथं पण ॲक्सिडेंट झाला आहे. बाईकवाला होता, हा खड्डा आहे. खड्ड्यामुळे आणि हा रोड असा आहे की इथं जाताना लोक मतलब जे डंपर आहे, ट्रक आहे, ते स्पीडमध्ये असतात आणि लोकांचा ॲक्सिडेंट होतो. मी 1 हप्त्यापासून PWDकडे तक्रार केली होती आणि ते पण त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या अनिल पवारला मी पर्सनल व्हॉट्सअपवरती पाठवला होता आणि ते 3 ॲक्सिडेंटचे फोटो पण पाठवले होते 1 हप्त्यापूर्वी. आणि आज पाऊस आला आणि या पावसामुळे आज कमीत कमी ते इकडं या रोडवरती 25 लोकांचा कमीत कमी बाईक माझ्या समोर पडले, ॲक्सिडेंट झाले. पण आम्ही आमचा एक नागरिक म्हणून आम्ही इकडं त्यांचा जे प्रयत्न होता आम्ही पोलिसांना सांगितला आणि इथं ते सर्व बॅरिकेडिंग लावलेलं आहे. आणि त्यांना सांगितलं, आता ते जे सोनार आहे, जे डेप्युटी इंजिनियर, त्यांना सांगितलं आज रात्री काम झालं नाही तर उद्या आम्ही PWD ऑफिसला येऊन हंगामा करणार आहे आणि त्याची जबाबदारी ते PWDची असणार आहे. कारण की लोक इथं ॲक्सिडेंट होत आहे. लोकांचा काही बरा वाईट झाला त्याची जबाबदारी कोण घेणार? लोक फॅमिलीसोबत असतात. आता 25 ॲक्सिडेंट झाले आज दिवसभर पाऊसमध्ये. म्हणजे PWDला हे माहीत नाही का? आणि प्रत्येक दिवस ते जातात ना या रोडवरती, त्यांना माहीत नाही का बाबा या रोडची कंडिशन काय, रस्त्याची कंडिशन. आणि ते पण त्यांना 1 हप्तापूर्वी मी तक्रार करून पण त्यांनी आता काही केलेलं नाही आहे. आज त्याच्यामुळे ते 25 कमीत कमी ते 25 बाईक पडलेली आहे. माझ्यासोबत इकडे समोर एक दुकान आहे, त्यांचं नाम काय, कलीम अन्सारी. मी जेव्हा आलो त्या कलीम अन्सारीने ते एक बॅरिकेडिंग लावला. मी माझ्या स्वतःची बाईक इथं रस्त्यावर लावून मी हा रस्ता बंद केलेला आहे आणि पोलिसांकडे तक्रार दिली आणि हा PWD विभागला काही जाग येत नाही आहे. आता लोक करायचं काय? आणि आम्ही एक जागरूक नागरिक म्हणून ही समस्या PWDकडे दिलेली आहे. आता बघतो PWD काय करतोय, नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो. हो साहेब, हा कशेली रोड खूप डेंजर आहे. मी ह्याच्यापूर्वी पण या ॲक्सिडेंटबद्दल PWDला सांगितलं होतं आणि ते पण पर्सनल त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन